नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आजचा व्हिडिओ असणार आहे आपला मुंबई जिल्हा विशेष. तर यामध्ये संपूर्ण मुंबईशी रिलेटेड आपण प्रश्न पाहणार आहोत. तर जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करू शकता. यानंतर आपण लाईकचा उल्लेख कुठेही करणार नाही आहोत. चला तर आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे? तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जाऊ शकतो. यापूर्वीही विचारलेला आहे. तर 157 चौरस किलोमीटर हे तुम्ही लक्षात ठेवा. चौरस किलोमीटर तिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये देखील कन्फ्यूज केले जाऊ शकते. तर मुंबई शहराचे शहर लक्षात ठेवा. मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे? तर 157 चौरस किलोमीटर. नंतर पहा पुढील प्रश्न. आपण फक्त या ठिकाणी उत्तर आणि प्रश्न आणि उत्तर पाहतोय. ऑप्शनही घेतलेले नाहीत आणि जास्त एक्सप्लेनेशनही करत नाही आहोत. कारण की हे आपल्याला परीक्षेला जाता जाता जे काही आय-एम-पी प्रश्न आहेत ते या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर मुंबई शहर. किती आहे मग त्याचं क्षेत्रफळ? आता आपण मागच्या प्रश्नात त्याचं पाहिलंच. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, कुलाबा बेटाचे पूर्वीचे नाव काय होते? तर कोळघाट हे कुलाबा बेटाचे पूर्वीचे नाव होते. पुढील प्रश्न, मुंबादेवीचे मंदिर कधी उभारण्यात आले किंवा कधी उभारले? तर 1675 मध्ये मुंबादेवीचे मंदिर उभारले होते. पुढील प्रश्न, मुंबई शहरातील तालुक्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 0. लक्षात ठेवा, मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही. यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, कारण की इथे आपण 2, 3, 4 असा पर्याय निवडू शकतो. मात्र मुंबई उपनगरमध्ये तालुके आहेत. मुंबई शहरमध्ये तालुके नाहीत, पण मुंबई उपनगरमध्ये तालुके आहेत. आणि किती तालुके आहेत ते तुम्ही कमेंट करून कळवा. नंतर पहा पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर तो मुंबई शहरच आहे. पुढील प्रश्न, राजा भीमदेव यांच्या राजधानीतील मुंबईतील बेट कोणते होते? म्हणजे राजा भीमदेव जे होते त्यांची राजधानी मुंबईतील बेट कोणते होते? तर ते होते माहीम हे बेट. आणि सध्या माहीम मधून आपल्याला माहीतच आहे की विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि एका चर्चेतील नेत्याच्या मुलाने या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती. त्याचं नाव तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. नंतर पहा, ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर ती आहे मुंबई. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? तर तो मुंबई उपनगर. इथे कन्फ्युजन व्हायला नको. उपनगर लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण मुंबई शहर असे मारू शकतो शहरावरून, पण महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा जर विचारला तर तो आहे मुंबई उपनगर. नंतर पहा पुढील प्रश्न, 1942 साली भारत जोडो अशी घोषणा मुंबईतील कोणत्या मैदानावरून करण्यात आली होती? तर ग्वालियर टँक मैदान या मैदानावरून 1942 साली भारत जोडो अशी घोषणा करण्यात आली होती. तर या ठिकाणी पहा, इथे भारत छोडो पाहिजे होतं, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर पहा, मुंबई महापौराचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो असतो 2.5 वर्षाचा. मुंबई महापौर जे आहे त्यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्षाचा. पुढील प्रश्न, बृहत मुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली? तर 1990 साली बृहत मुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा 2 जिल्ह्यांची विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, बॉम्बे शहराचे मुंबई नामकरण कधी करण्यात आले किंवा नाव कधी केले? तर ते केले 1995 मध्ये. आधी बृहत मुंबईचं विभाजन केलं 90 मध्ये. मुंबई शहर मुंबई उपनगर 2 जिल्हे निर्माण झाले आणि 95 मध्ये बॉम्बेवरून मुंबई असं नाव करण्यात आलं. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका किती वॉर्डमध्ये विभाजित करण्यात आलेली आहे? आय-एम-पी प्रश्न. तर ती एकूण 24 वॉर्डमध्ये विभाजित करण्यात आलेली आहे. पुन्हा पहा, मुंबई महानगरपालिका किती वॉर्डमध्ये विभाजित करण्यात आलेली आहे? तर एकूण 24 वॉर्डमध्ये मुंबई महानगरपालिका विभाजित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1975 मध्ये मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. नंतर पुढील प्रश्न, मुंबईची परसबाग कोणत्या शहराला म्हणतात? तर नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न,
मुंबईत 26/11चा दहशतवादी हल्ला कधी झाला होता? तर तो 26 नोव्हेंबर 2008. 26/11 वरून आपल्याला 26 नोव्हेंबर तर लक्षात राहणारच आहे. पण वर्ष लक्षात ठेवा 2008 साली तो झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे पूर्वीचे नाव काय होते? तर त्याचं नाव होतं सहारा विमानतळ. मुंबईतील पहिले विमानतळ कोणते आहे? तर सांताक्रूझ विमानतळ हे मुंबईतील पहिले विमानतळ आहे. पुढील प्रश्न. लेदर मार्केटसाठी मुंबईतील कोणता भाग प्रसिद्ध आहे? तर धारावी हा जो आहे लेदर मार्केटसाठी मुंबईतील प्रसिद्ध भाग आहे आणि सध्या चर्चेत असल्या कारणाने यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आपण वर्तवू शकतो. म्हणून लेदरसाठी प्रसिद्ध आहे मुंबईतील धारावी. पुढे पहा. मुंबई महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी प्रथम अस्तित्वात आला? तर तो आला 1872 साली. मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी प्रथम अस्तित्वात आला? तर 1872 मध्ये कायदा अस्तित्वात आला. नंतर पहा पुढील प्रश्न. आरबीआयचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर ऑर्स. आता तुम्ही नाव जो आहे कशा पद्धतीने उच्चार करता तो तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आरबीआयचे जर पहिले गव्हर्नर विचारले तर ॲस्बॉर्न स्मिथ असं त्यांचं नाव आहे. तुम्हाला जसं उच्चारता येईल तसं उच्चारू शकता. फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर पहा. म्हाडाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1977 मध्ये म्हाडाची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कोणी म्हटले? तर स. का. पाटील असे यांनी म्हटलेले होते की आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं यांचं विधान होतं. काळा घोडा आणि माउंट मेरी यात्रा कुठे भरत असते? तर ती मुंबईमध्ये भरते. मुंबईतील प्रमुख समुद्रकिनारे कोणते आहेत? तर दादर, जुहू, वर्सोवा, गिरगाव आणि मरीन ड्राईव्ह हे प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. तर पहा मित्रांनो, यामध्ये फक्त आपण IMP प्रश्न पाहत आहोत, ज्यावर की प्रश्न बनू शकतो. नंतर मुंबईतील बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे? फुल फॉर्म विचारलेला आहे बेस्ट वाहतूक सेवेचा. तर बृहत मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग असा याचा लॉंग फॉर्म होतो. इंग्लिशमध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. नंतर पहा. मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 16 एप्रिल 1853 मध्ये शक्यतोवर वर्ष विचारले जाते. त्यामुळे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या ठिकाणी पहिल्या रेल्वेची सुरुवात झाली. पुढील प्रश्न. नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ते सुद्धा आहे मुंबईमध्येच. पुढील प्रश्न. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोण आहेत? तर ते आहेत प्रेमचंद रायचंद. हे मुंबई शहर बाजाराचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न. पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई कोणत्या वर्षी भेट म्हणून दिली होती? तर 1661 मध्ये पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हे भेट म्हणून दिलं होतं आणि ते लग्नानंतर त्यांनी आनंद म्हणून देण्यात आलेलं होतं. नंतर पहा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 14 ऑगस्ट 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आणि याच दरम्यान आणखी 2 न्यायालयांची स्थापना झाली होती. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते करू शकता. नंतर पहा. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर तो फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखल्या जाते. पुढील प्रश्न. मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घटना कोणत्या वर्षी घडली होती? तर सन 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट घटना घडली होती. पुढील प्रश्न. उदयनगरी कोणत्या ठिकाणचे जुने नाव होते? तर अंधेरीचे जुने नाव होते उदयनगरी. मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे मुंबई येथे. हे आपण 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये किती तालुके आहेत? जसे की आपण मुंबई शहरामध्ये पाहिले होते, आता आहे उपनगर. तर एकूण 3 तालुके आहेत. कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली हे असे 3 तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये आणि मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही. पुढील प्रश्न. कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरतवरून मुंबईकडे नेले होते? कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरतवरून मुंबईकडे नेले? तर 1687 मध्ये त्यांनी सुरतवरून मुंबईकडे आपले मुख्यालय नेले होते. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय मुंबईत कधी उभारण्यात आले? तर 11 नोव्हेंबर 1905 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय मुंबईमध्ये उभारण्यात आले होते. पुढील प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते सुद्धा आहे मुंबईला.
मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवले जाणारे स्थानक कोणते आहे, जे की महिलांनी चालवलेले आहे? तर ते माटुंगा. पुढील प्रश्न. मुंबईच्या प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत? तर नद्या लक्षात ठेवा. नद्यावर प्रश्न विचारला जातो. मिठी, दहिसर, बोईसर आणि ओशिवरा. तर यामध्ये काय झालं? ऑड मॅन आउटचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणती नदी मुंबईत नाही आणि एखादं ऑड ऑप्शन सुद्धा दिल्या जाऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे चैत्यभूमी. नंतर पहा, मुंबईत मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 2008 मध्ये मुंबईत मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात झाली. पुढील प्रश्न. आरबीआयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1935 मध्ये आरबीआयची स्थापना करण्यात आली होती, ज्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि त्याचे पहिले गव्हर्नर कोण होते ते आपण पाहिलेलं आहे. दादर भागातील प्रमुख मैदान कोणते? तर शिवाजी पार्क हे दादर भागातील प्रमुख मैदान आहे. लालबागच्या राजाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ती 1934 मध्ये लालबागच्या राजाची सुरुवात झाली. जर तुम्ही सिक्वेन्स लावला तर तुमच्या एक एक घटना लक्षात राहू शकतात. MMRDAने विकसित केलेला सुनियोजित व्यापारी संकुल कोणते आहे? तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हा जो आहे तो सुनियोजित व्यापारी संकुल आहे. नंतर मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वांद्रे या ठिकाणी मुंबई उपनगर लक्षात ठेवा. मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय आहे वांद्रे या ठिकाणी. पुढील प्रश्न. मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नाव काय आहे? तर फिरोजशहा मेहता पार्क हे मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नाव आहे आणि फिरोजशहा मेहता यांना काय म्हणतात? बाबा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली? तर 3 जानेवारी 1954 मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. वर्ष जरी लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर 1889 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. पुढील प्रश्न. मुंबईतील राजाबाई ब्लॉक टॉवर हे इंग्लंडमधील कोणत्या वास्तूच्या धर्तीवर उभारण्यात आलेले आहे? तर लंडन शहरातील बिग बेनच्या धर्तीवर हे उभारण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न. जिना हाऊस कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणीच आहे जिना हाऊस. पुढील प्रश्न. मुंबईतील बेस्ट सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे तेजस्विनी. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय कोणते? आपण आता अगोदर नद्या पाहिल्या, तर आता जलाशय पाहूया. तर तानसा, भातसा, वैतरणा, विहार, तुळशी आणि मोडक सागर. तर हे जे आहे ते प्रमुख जलाशय आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणारे आणि मुंबई शहराला. बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मुंबई शहर विचारलं जाते की मुंबई उपनगर विचारलं जातं की बृहन्मुंबई विचारलं जातं, त्यावरूनच या ठिकाणी संख्या जी आहे ती ठरत असते. तर इथे बृहन्मुंबईमध्ये जर विचारलं तर एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. पुढील प्रश्न. जंगलातले शहर असे कोणत्या नगरास म्हटले जाते? तर बोरिवलीला जंगलातले शहर असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? आपण स्थापना पाहिली, पहिले अध्यक्ष पाहिले, आता पाहत आहोत राष्ट्रीयकरण. तर 1949 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर नाना शंकर सेठ हे एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते. आणि त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे मित्र. भारतातील पहिले प्रसिद्ध कलादालन कोणते आहे? तर जहागीर कलादालन हे भारतातील पहिले प्रसिद्ध कलादालन आहे. पुढील प्रश्न. मुंबईतील औद्योगिक क्षेत्र रासायनिक खत कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोणते औद्योगिक क्षेत्र रासायनिक खत कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे? तर तुर्भे हे रासायनिक खत कारखान्यासाठी प्रसिद्ध क्षेत्र आहे. पुढील प्रश्न. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे जुने नाव काय होते? तर विक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले. पुढील प्रश्न. आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोण आहेत? तर जगन्नाथ शंकर शेठ. पुढील प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर देवेंद्र उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. आता हा तुम्ही व्हिडिओ कधी बघताय
तर त्यावर डिपेंड आहे. तुम्ही सध्या चेक करून घेऊ शकता. नंतर पहा, भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईत कुठे भरली होती? तर गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक भरली होती. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? तर छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय असे त्याचे नाव ठेवण्यात आले. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती आहे? तर ती धारावी, सध्या चर्चेत देखील आहे म्हणून लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली होती? तर 8 जून 2014 मध्ये मुंबई मेट्रोची सुरुवात झाली होती. मोनोरेल असो की ठाणे ते मुंबई रेल्वे असो किंवा मुंबई मेट्रो असो, या सर्वांचे जे वर्ष आहे, सुरुवातीचे वर्ष, ते तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबईतील प्रमुख मैदाने कोणती? तर आझाद मैत्री मैदान, बीकेसी मैदान आणि ऑगस्ट क्रांती मैदान हे मुंबईतील प्रमुख मैदाने आहेत. पुढील प्रश्न, मुंबईला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? आयएमपी प्रश्न, दाट येण्याची शक्यता आहे. तर 114 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे मुंबईला. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई क्षेत्रात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? आपण अगोदर जे पाहिले होते ते लोकसभा मतदारसंघ होते 6. आता आपण पाहत आहोत विधानसभा मतदारसंघ, तर ते आहे एकूण 36. कशामध्ये? बृहन्मुंबई क्षेत्रात, मुंबई शहरामध्ये नाही, मुंबई उपनगरामध्ये नाही, तर बृहन्मुंबईमध्ये विचारलेलं आहे म्हणून एकूण 36. नंतर पहा, म्हातारीचा बूट ही वास्तू कोठे आहे? तर ती आहे कमला नेहरू पार्कमध्ये. पुढील प्रश्न, हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव काय होते? तर फ्लोरा फाउंटन हे त्याचे पूर्वीचे नाव होते. आता सध्याचं नाव काय? हुतात्मा चौक. पुढील प्रश्न, फुलांच्या बाजारपेठेसाठी मुंबईतील कोणता भाग प्रसिद्ध आहे? तर मुंबईतील जो दादर आहे तो फुलांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगरमध्ये. पहा मित्रांनो, ही जर पीडीएफ जरी तुम्ही डाउनलोड केली तर तुम्हाला एक्झामच्या अगोदर रिव्हिजन करण्यास सोपं जाणार आहे. एका काही मिनिटांमध्येच तुम्ही ही पीडीएफ संपूर्ण वाचून घेऊ शकता. 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची ही संपूर्ण पीडीएफ, जी जर तुम्ही अगोदर वाचलेली असेल तर नक्कीच सहजपणे तुम्ही त्याचं वाचन करू शकता. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय आहे? तर एल्फिस्टन हे त्याचे जुने नाव. पुढील प्रश्न, जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे अनभिसिद्ध सम्राट असे कोणी म्हटले आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना म्हटलेले आहे. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? अगोदर आपण पाहिले आरबीआयचे पहिले गव्हर्नर, आता आपण पाहत आहोत मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश एम सी छागला हे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या बंदरावर आहे? तर अपोलो बंदरावर आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया. राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय. पुढील प्रश्न, देशातील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर कोणता आहे? तर सांताक्रूज ते चेंबूर 6.5 किलोमीटरचा हा देशातील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर आहे. मुंबई मोनोरेलची सुरुवात कधी झाली? तर 2 फेब्रुवारी 2014 मध्ये मुंबई मोनोरेलची सुरुवात झालेली आहे. पुढील प्रश्न, आय-आय-टी मुंबई कोणत्या भागात आहे? तर पवईमध्ये आहे आय-आय-टी मुंबई. पुढील प्रश्न, बेस्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1905 मध्ये बेस्टची स्थापना करण्यात आली, ज्याचा लॉंग फॉर्म आपण अगोदरच पाहिलेला आहे. मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? तर अंधेरी हे मुंबईचे सर्वात मोठे उपनगर आहे. पुढील प्रश्न, बाबुलनाथ मंदिर कोणत्या देवाचे आहे? तर शिव या देवाचे आहे बाबुलनाथ मंदिर. पुढील प्रश्न, एस-एन-डी-टी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी कर्वे यांनी याची स्थापना केलेली होती, एस-एन-डी-टी महिला विद्यापीठ. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ घारापुरी बेटावर आयोजित केला जाणारा उत्सव कोणता आहे? तर तो एलिफंटा फेस्टिवल हा आयोजित केला जातो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे,
ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव काय होते? तर ग्वालियर टँक मैदान असे त्याचे जुने नाव होते. नवीन नाव आहे त्याचं ऑगस्ट क्रांती मैदान. मुंबई शहराचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे? तर मुंबादेवी या देवीच्या नावावरून मुंबई शहराचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर 18 जुलै 1857 साली झाली. मुंबई जर विद्यापीठ विचारलं तर 1857, जर न्यायालय विचारलं तर 1862. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर एकूण सदस्य आहेत 236. IMP प्रश्न आहे. 100% परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर 236 एकूण मुंबई महानगरपालिकेचे सदस्य आहेत. पुढील प्रश्न. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे बोरीवलीमध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे बोरीवलीमध्ये. पुढील प्रश्न. मुंबईतील 2 प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम कोणती आहेत? तर वानखेडे स्टेडियम आणि बेरबोन स्टेडियम हे जे आहे ते प्रसिद्ध स्टेडियम आहे मुंबईतील. मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर तो आहे सन 1951चा. पुढील प्रश्न. मुंबईमध्ये एकूण रेल्वे विभाग किती आहेत? तर 2 रेल्वे विभाग आहेत. पुढील प्रश्न. उपनगरांची राणी असे कोणत्या उपनगरास म्हटले जाते? तर वांद्रे यास उपनगरांची राणी असे म्हटले जाते. पुढील प्रश्न. अंधेरी उपनगराचे प्राचीन नाव काय होते? तर उदयनगरी हे अंधेरी उपनगराचे प्राचीन नाव होय. पुढील प्रश्न. स्वामीनारायण मंदिर हे मुंबईच्या कोणत्या भागात आहे? तर ते कांदिवलीमध्ये आहे. पुढील प्रश्न. मुंबई सांस्कृतिक कार्यक्रम मुंबईत कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो? तर तो जानेवारीमध्ये करण्यात येत असतो. पुढील प्रश्न. भायखळा येथील राणी बागचे नवीन नाव काय आहे? तर त्याचे नवीन नाव आहे जिजामाता उद्यान. पुढील प्रश्न. भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते आहे? तर जिजामाता उद्यान हे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय आहे. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न. मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत? तर रवींद्र कुलकर्णी हे सध्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर तो 1888 मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे. गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे? तर ती आहे 26 मीटर. जर फुटामध्ये विचारलं तर 85 फूट. दोन्हीपैकी जे काही ऑप्शनमध्ये असेल ते त्या ठिकाणी तुम्ही त्याची निवड करू शकता. पुढील प्रश्न. तारापोरवाला मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी ते आहे. पुढील प्रश्न. मुंबईत कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्तीचे काम चालते? तर माझगाव डॉकमध्ये या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्तीचे काम चालत असते. पुढील प्रश्न. महाराष्ट्र पोलीसचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीसचे मुख्यालय. पुढील प्रश्न. मुंबईत एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? तर मुंबईत एकूण 91 पोलीस स्टेशन आहे. लक्षात ठेवा 91 पोलीस स्टेशन आहे मुंबईत. पुढील प्रश्न. CSTला कोणत्या वर्षी युनेस्कोचा दर्जा मिळाला आहे? तर 2004 साली युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे. पुढील प्रश्न. मुंबई शहर जिल्हा अंतर्गत बृहत मुंबई क्षेत्रातील किती वार्ड येतात? मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत बृहत मुंबई क्षेत्रातील किती वार्ड येतात? तर एकूण 9 वार्ड हे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये येतात बृहत मुंबई क्षेत्रात. पुढील प्रश्न. मुंबईचे पहिले ज्ञात उद्योजक व व्यावसायिक म्हणून कोणास म्हटले जाते किंवा कोणास ओळखले जाते? तर राजा कामत यांना मुंबईचे पहिले ज्ञात उद्योजक म्हटले जाते. पुढील प्रश्न. मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1872 साली मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न. दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या कोणत्या उपनगरात आहे? तर ती गोरेगाव या ठिकाणी आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या गोरेगाव या उपनगरात आहे. पुढील प्रश्न.
मुंबई शहर किती बेटांनी मिळून बनलेले आहे? तर एकूण 7 बेटांनी मिळून मुंबई शहर बनलेले आहे. द्वैभाषिक मुंबईचे पहिले मुख्यमंत्री कोणते? तर यशवंतराव चव्हाण हे द्वैभाषिक मुंबईचे पहिले मुख्यमंत्री होते. मुंबईमधील पहिली कापड गिरणी कधी सुरू झाली? तर 1954 मध्ये मुंबईमधील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? तर भूषण गगराणी हे मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत. पुढील प्रश्न. मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ कोण आहेत? तर भाऊ दाजी लाड हे पहिले शरीफ आहेत मुंबई महानगरपालिकेचे. गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण होते? तर ते जॉर्ज विटेल हे गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार होते. पुढील प्रश्न. ताज हॉटेल मुंबईत कोणी उभारले? तर ते जमशेदजी टाटा यांनी उभारलेले आहे ताज हॉटेल मुंबई. पुढील प्रश्न. बांद्रा वरळी सीलिंगची लांबी किती आहे? तर 5.6 किलोमीटर ही सीलिंगची लांबी आहे. पुढील प्रश्न. मुंबई पोलीस दलाचे एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर एकूण आहेत 5 प्रादेशिक विभाग आणि मुंबई पोलीस स्टेशन जर विचारले तर 91 लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. मुंबई पोलीस दलात एकूण किती सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत? तर 5 एकूण शस्त्र पोलीस मुख्यालय आहेत. पुढील प्रश्न. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई शहरांतर्गत कोठे आहे? तर ते चर्चगेट या ठिकाणी आहे. कोणते? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. पुढील प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 26 जून 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न. भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडास्थळ कोणते? तर ते आहे बेबॉर स्टेडियम. लक्षात ठेवा. बेबॉर स्टेडियम जे आहे ते भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडास्थळ आहे. चुकीने या ठिकाणी आपण वानखेडे स्टेडियम देखील मारू शकतो. नंतर पहा पुढील प्रश्न. मुंबई बेटावरील सर्वात उंच भाग कोणता आहे? तर तो आहे मलबार हिल. मलबार हिल जो आहे तो मुंबई बेटावरील सर्वात उंच भाग आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहे आणि आजचा आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. तो म्हणजे आर-के फिल्म स्टुडिओ कोणत्या उपनगरात आहे? तर ते चेंबूर या ठिकाणी आहे आर-के फिल्म स्टुडिओ. खाली एखादा प्रश्न राहिलेला आहे का? हा आहे शेवटचा. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 9 जुलै 1875 मध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना झालेली आहे. तर ही पीडीएफ तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल, तर ही पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देत आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि परीक्षेआधी एकदा काही मिनिटांमध्ये याची रिव्हिजन तुम्ही करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणखी जर असे व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही टॉपिक देखील सजेस्ट करू शकता.